गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांनी अटेंडन्स लावून घ्या पटकन. ओके, सगळ्यांनी अटेंडन्स लावली. ओके, चलिए तो स्टार्ट करते हैं. फर्स्ट हम इंग्लिश मीडियम का इंग्लिश का न्यू लेसन लेते हैं और बाद में मराठी मीडियम का न्यू लेसन लेते. ओके, पहिले आपण इंग्लिश मीडियमचा बघूया न्यू लेसन, नंतर मराठी मीडियमचं घेऊया. ओके, so today we are going to start new lesson number 23, the two merchant of Seri. ओके, तर आज आपण न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत. लेसनचं नाव आहे द टू मर्चंट ऑफ सेरी. तर सेरी एक छोटस विलेज आहे, एक छोटस टाउन आहे आणि त्या टाउन मध्ये दोन मर्चंट आहेत. मर्चंट याने व्यापारी, जे व्यापारी म्हणजे जे कुठलं सामान वगैरे विकतात, कपडे भांडी वगैरे जे विकतात त्यांना काय बोलतात, व्यापारी बोलतात. ओके, तर त्या टाउन मधल्या त्या सेरी गावातल्या दोन व्यापाऱ्यांची गोष्ट आहे, ही स्टोरी आहे. सगळ्यांनी स्टोरी ऐकायची आहे. ओके, द टू मर्चंट ऑफ सेरी. Once upon a time, in a place called Seri, there lived a merchant. तर एकेकाळी एक गाव होतं सेरी नावाचं, त्यामध्ये एक मर्चंट राहायचा, म्हणजे एक व्यापारी राहत होते. He went from he went from town to town selling pots and pans and other things made up of brass and tin. तर ते जे व्यापारी होते ते गावोगावी फिरायचे आणि गावोगावी फिरून काय करायचे, एका गावावरून दुसऱ्या गावात फिरायचे आणि काय विकायचे, पॉट्स आणि पॅन्स म्हणजे जे भांडी, जे आपल्या इथं सुद्धा भांडी विकायला येतात ना, तसे ते भांडी विकणारे होते. तर ते ब्रास आणि टीन, जसं स्टीलची भांडी असतात, तांब्याची भांडी असतात, कॉपरची, तशी हे टीन आणि ब्रास ची काय करायचे, भांडी आणि पॅन्स म्हणजे कढई वगैरे ते विकायचे. He traveled every day with another merchant who also sold brass and tinware. तर तो हा एक मर्चंट होता, त्याच्यासोबत अजून एक दुसरा मर्चंट सुद्धा असाच रोज भांडी विकायला फिरायचा. तो सुद्धा काय विकायचा, ब्रास आणि टीनची भांडी विकायचा. म्हणजे दोन मर्चंट होते त्या गावामध्ये भांडी विकणारे, बरोबर. बट दिस अदर मॅन वॉज ग्रेडी. पण तो दुसरा वाला जो व्यापारी होता तो ग्रीडी होता, म्हणजे लालची होता. तो काय करायचा, म्हणजे इमानदारीने नाही विकायचा भांडी. तो काय करायचा की स्वतःकडून कमी द्यायचा भांडी आणि त्यांच्याकडून लोकांकडून जास्त पैसे वगैरे घ्यायचा, म्हणजे त्यांना उल्लू बनवायचा, पकवायचा. वेन ही सोल्ड समथिंग, ही सोल्ड इट ॲट अ व्हेरी हाय प्राइस. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, तो जेव्हा काही काय विकायचं असेल त्याला भांडी वगैरे, तो त्याची जास्त किंमत करून विकायचा. बट वेन ही बॉट समथिंग, ही ट्राय टू गिव्ह ॲज लिटिल ॲज पॉसिबल. आणि जेव्हा त्याला काय भेटलं, म्हणजे त्यांच्याकडनं जास्त पैसे भेटले, तर त्यांना तो कमी द्यायचा भांडी. म्हणजे ज्या समजा 200 रुपीजला एखादा पॅन वगैरे येत असेल, तर तो त्याच्यामध्ये काय त्याचा पॉटच द्यायचा त्यांना छोटासा. कळालं सगळ्यांना? तर फर्स्ट पॅरा सगळ्यांना कळाला? फर्स्ट पॅरा सगळ्यांना कळाला का?
तो देखिए यहाँ पे क्या है, एक गांव है सेरी करके, उसमें एक मर्चेंट था। वो क्या, दो मर्चेंट थे। तो एक मर्चेंट, दोनों मर्चेंट क्या करते थे, उस गांव में जाके बर्तन बेचते थे। ओके। तो जो एक मर्चेंट था, एक व्यापारी था, वो बहुत अच्छा था। मीन्स वो अच्छे से ईमानदारी से अपना जो काम था वो करता था। पर दूसरा वाला जो व्यापारी था वो ग्रीडी था, यानी लालची था। तो वो क्या करता था, लोगों को उल्लू बनाता था। मीन्स जो कुछ बर्तन होते थे वो ज्यादा कीमत लगाकर उस पर ज्यादा प्राइस लगाकर वो बेचता था। ओके। तो ऐसे वो लोगों को उल्लू बनाता था। सगळ्यांना समजलं फर्स्ट पॅरा? ओके। सेकंड. When the two merchants went into a town, they divided the street between them. Each one, each one went up and down the street he had chosen, calling tinware for sale, brass for sale. तर बघा, जेव्हा हे दोन मर्चंट, हे दोन व्यापारी जेव्हा त्या गावामध्ये जायचे भांडी विकण्यासाठी, तर ते काय करायचे, ते त्यांनी काय केलं होतं, त्यांनी एक रस्ता म्हणजे एक गल्ली त्यांनी त्यांनी काय केली होती, त्यांनी डिवाइड करून घेतली होती गल्ली. म्हणजे पहिले ते बोलायचे, अशा दोन गल्ल्या असायच्या समजा एका गावामध्ये. तर पहिल्या गल्लीमध्ये तो एक चांगला वाला जायचा व्यापारी, आणि दुसऱ्या गल्लीमध्ये तो लालचीवाला जायचा. मग नंतर काय करायचं, ती पूर्ण गल्ली फिरून झाल्यानंतर ते शिफ्ट व्हायचे. म्हणजे जो आधी ज्या गल्लीत फिरला तो दुसऱ्या गल्लीत जायचा, आणि आधीच्या गल्लीमध्ये दुसरा वाला यायचा. कळालं सगळ्यांना? आणि काय जोर जोरात ओरडायचे, टीनवेअर फॉर सेल, ब्रास फॉर सेल, जसं आपल्या इथे ओरडतात ना भांडीवाले, तसे ते ओरडायचे. पीपल केम आउट टू देअर डोर स्टॉप and bought or traded with them. Only after one merchant had finished his business on that street, did the other one made his round there. मग ते काय करायचे, जसे ते फिरायचे त्या गल्लीतून, तर लोक त्यांचा आवाज ऐकून बाहेर यायचे, आणि त्यांना जे भांडी वगैरे घ्यायचं असेल तर ते त्यांच्यासोबत म्हणजे भांडी घ्यायचे, आणि त्यांच्यासोबत ते व्यवहार करायचे. आणि जेव्हा त्यांचा एक राऊंड पूर्ण मारून झाला त्या गल्लीमध्ये त्या व्यापाऱ्यांचा, तर त्या दुसऱ्या गल्लीमध्ये ते शिफ्ट व्हायचे ते मर्चंट. मग दुसऱ्या गल्लीतला पहिल्या गल्लीत येणार. ओके. म्हणजे एका गल्लीत दोघंही एक साथ नाही फिरायचे. मग दोघंही एक साथ फिरले तर कोणाकडून घेतील लोक, बरोबर ना? तर ते वेगळे वेगळे बरोबर आयडिया करून पहिल्या गल्लीत एक, दुसऱ्या गल्लीत एक, असे ते फिरायचे. तो देखिए यहाँ पे क्या बताया है कि जो मर्चेंट थे वो क्या करते थे, जो जिस गांव में जाते थे उस गांव में वो जो गली वगैरह होता था, रास्ता, वो डिवाइड करके लेते थे। मीन्स वो बोलते थे कि इस गली में, फर्स्ट गली में मैं पहले क्या करता हूँ, घूमता हूँ, और तू सेकंड गली में, दूसरे गली में घूम घूमने का। ऐसे वो एक दूसरे से बातें कर डिसाइड कर लेते थे। फिर बाद में उसका उस गली में घूम के होने के बाद जो दूसरा वाला था वो पहले गली में आ जाता था। ओके। तो ऐसे उनका वो बिजनेस करते थे, वो ऐसे बर्तन बेचते थे। In those days, people did not always use money to buy things. Sometimes he exchanged things of the same value. तर ही तेव्हाची गोष्ट आहे की तेव्हा पैसे अजून आले नव्हते. जे कॉइन्स वगैरे जे आता आपण पैसे युज करतो ते तेव्हा आले नव्हते. तर तेव्हा लोक काय करायचे की जर त्यांना भांडी घ्यायची असेल तर त्याच्या बदल्यात दुसरी भांडी, त्यांच्या घरातली जुनी वगैरे जे त्यांना कामात, त्यांना यूज मध्ये नसतील, काम मध्ये नसतील, ते भांडी त्यांना द्यायचे, आणि चांगली भांडी त्यांच्याकडून घ्यायचे. ओके। तो ये उस समय की बात है कि तभी हमारे हमारे यहाँ कॉइन्स नहीं थे, पैसे नहीं थे। तो तब लोग क्या करते थे, उसके बदले कुछ उनको देते थे, मीन्स चावल वगैरह भी देते थे, म्हणजे तांदूळ वगैरे सुद्धा देऊन सुद्धा ते भांडी वगैरे घ्यायचे विकत. म्हणजे काही वस्तू द्यायचे त्यांना जे उपयोगी येईल, उनको जो उसका यूज होगा, उस मर्चेंट को जिन वस्तु का यूज होगा वो उस वस्तु को वो उनको देते थे, और उनके बदले उनसे बर्तन लेते थे। In one house there lived a poor old man and her granddaughter. तर त्या गावामध्ये एक घर होतं. त्या घरामध्ये कोण राहत
होतं एक म्हातारी आणि तिची नात राहत होती. ग्रँड डॉटर तिची नात राहत होती. The family had once been rich, but now the only thing they had left of all their riches was a dish made of gold. तर बघा ती जी फॅमिली होती ती आधी खूप रिच होती, खूप श्रीमंत होती. But now the only things they had left of all their riches was a dish made of gold. पण ते आता एका काळी ते खूप श्रीमंत होते, पण ते आता गरीब झाले होते. फक्त त्यांच्याकडे आता एकच वस्तू राहिली होती तेव्हाची, जेव्हा ते श्रीमंत होते तेव्हा काय, की ती गोल्ड म्हणजे सोन्याची डिश. However, the grandmother did not know it was a golden dish. पण ती जी म्हातारी होती तिला माहित नव्हतं की ती सोन्याची डिश आहे. The dish stood on a shelf among the other pots and pans and was not often used. आणि ती जी डिश होती सोन्याची ती दुसऱ्या भांड्यांबरोबर तशीच पडलेली त्या शेल्फ मध्ये, म्हणजे त्या त्यांच्या भांडी ठेवायच्या जे असतात ना शेल्फ, म्हणजे कप्पे, ड्रॉवर वगैरे त्याच्यात तशीच पडलेली ती. आणि त्यांना माहित पण नव्हतं की ती सोन्याची आहे आणि ते यूज पण नव्हते करत. त्यांनी अशीच ठेवून दिली होती. आपण कसं सोन्याची वस्तू आहे म्हणजे कुठेतरी जपून ठेवतो ना, नाही त्यांनी अशा दुसऱ्या भांड्यांसोबत अशीच तिथे पडून ठेवली, टाकून ठेवली होती. त्यांना माहितच नव्हतं की सोन्याची आहे. तो देखिए यहाँ पे क्या बताया है कि उस गांव में एक घर था। वहाँ उसमें कौन रहते थे, एक बूढ़ी औरत रहती थी, एक बूढ़ी रहती थी और उसकी ग्रैंड डॉटर थी। और वो जो फैमिली थी तो एक पहले कुछ वो जो फैमिली थी वो पहले बहुत गरीब मीन्स बहुत रिच थी, उनके पास बहुत पैसा था, पर बाद में वो गरीब हो गए कुछ कारण की वजह से। तो उनके पास सिर्फ एक ही वस्तु रह गई थी। कौन सी वस्तु थी वो? सोने की प्लेट। सोने की उसके उस लड़की के हाथ में दिख रहे हैं ना आपको, वो सोने की प्लेट ही उनके पास रह गई थी। पर उनको पता नहीं था कि वो जो प्लेट है, वो डिश है, वो सोने की है। तो उन्होंने उस डिश को ऐसे ही दूसरे बर्तनों के साथ किधर भी रखा था। वो ज्यादा यूज नहीं करते थे। समजलं एवढं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, सगळ्यांना कळतंय? ओके. तर नंतर बघा काय झालं. Now the greedy merchant passed this house, calling, buy my water jars, buy my pans, buy my tinware. The granddaughter said, "Oh, grandmother, do buy something for me?" तर बघा, मग एके दिवशी ज्या गल्लीत ते राहायचे त्या गल्लीतून तो ग्रीडी मर्चंट म्हणजे जो लालची होता ना, व्यापारी, जो जास्त प्राइस सांगून विकायचा, तर तो त्या गल्लीतून पास होत होता. तो गल्लीतून तो फिरत होता आणि तो जोरजोरात ओरडत होता की भांडी घ्या वगैरे, जसे ओरडतात म्हणजे माझे वॉटर जार्स घ्या, पॅन्स घ्या, टिनवेअर घ्या, असे ते जोरजोरात ओरडत होता. मग हा आवाज तो कोणी ऐकला? त्या ग्रँड डॉटरनी, म्हणजे त्या आजीच्या नातीने काय केलं, ऐकला. आणि मग ती काय बोलली, आजी माझ्यासाठी काहीतरी घेशील का, असं तिने विचारलं. My dear, said the old woman, we are too poor to buy anything. I have not anything to trade even. मग ती आजी काय बोलते की अगं बाळा, आपण इतके गरीब आहोत, आपण खूपच गरीब आहोत, आपल्याकडे काहीच नाहीये विकत घेण्यासाठी, आणि जर विकत घ्यायचं ठरवलं तर त्याला आपण काय देणार? आपल्याकडे काहीच नाहीये, असं ते तिची आजी म्हणाली. Grandmother, see, I have found this old dish among other pots and pans on the shelf. We don't ever use it. Can we trade this? Perhaps the merchant will take it and give us something nice for it. मग ती काय बोलते, तर ती बोलते आजी, मला ही एक डिश सापडली आहे, खूप जुनी डिश आहे ती, आणि ती दुसऱ्या भांड्यांसोबत या रखान्यामध्ये पडलेली आहे.
त्याचा आपण यूज सुद्धा करत नाही. आपण करायचं का, हिला आपण द्यायचं का, हिच्यासोबत व्यापार करायचा का, म्हणजे या डिशला देऊन आपण दुसरं काही नवीन घ्यायचं का, असं तिने आजीला विचारलं. आणि ती बोलते कदाचित आपल्याला तो मर्चंट, तो व्यापारी काहीतरी ही डिश घेऊन काहीतरी चांगलं देईल आपल्याला, असं ती मुलगी त्या आजीला म्हणाली. देखिए यहाँ पे जो ग्रैंड डॉटर थी उसने क्या बोला उस ग्रैंड मदर से कि देखिए यहाँ पे हमारे पास ये एक डिश पड़ी हुई है, बहुत पुरानी डिश पड़ी हुई है दूसरे बर्तनों के साथ, हम इसका यूज भी नहीं करते, तो हम लोग इसे दे दे क्या उस मर्चेंट को, उस व्यापारी को, वो हम लोगों को कुछ इसके बदले कुछ अच्छा ही देगा, ऐसे उसने बोला. The old woman called the merchant and showed him the dish, saying, will you take this, sir, and give the little girl समथिंग फॉर इट. मग तिने काय केलं, त्या म्हातारीने त्या मर्चंटला, जो ग्रेडी मर्चंट म्हणजे लालची मर्चंट तिथून फिरत होता ना, त्याला बोलवलं आणि त्याला ही डिश दाखवली आणि बोलली की हे विल यू टेक दिस सर अँड गिव्ह द लिटिल गर्ल हेअर समथिंग फॉर इट. तुम्ही ही डिश घेणार का आणि याच्या बदल्यात काही या छोट्या मुलीसाठी काही देणार का तुम्ही, तुमच्याकडे काय असेल तर, असं त्या म्हातारीने म्हटलं. तो देखिए यहाँ पे जो बूढ़ी औरत थी उसने क्या बोला, उसने उस मर्चेंट को, उस व्यापारी को बुलाया और उसको वो डिश दिखाई, प्लेट दिखाई और बोला कि सर मीन्स आप ये ले सकते हो क्या, और इसके बदले इस छोटी लड़की को कुछ अच्छा दे सकते हो क्या, उसने बोला. The greedy man took the dish and scratched its side with needle. मीन्स उस ग्रीडी मर्चेंट ने क्या किया, उस प्लेट को हाथ में लिया और निडल निडल लिया और उससे थोड़ा सा उस बर्तन पर, उस डिश पे क्या किया, स्क्रैच किया, मीन्स ऐसे घिसा. और घिसने के बाद मीन्स उसको समझ में आया कि वो गोल्ड की डिश आहे, सोने की डिश आहे. तर त्यांनी काय केलं, ती डिश घेतली हातामध्ये आणि खिळा होता त्याच्याकडे, त्याच्याने त्याने ती घासली एक साईडनी, म्हणजे त्याच्यावरची धूळ वगैरे काढली त्याने. मग त्याला समजलं चमकल्यावर की ही गोल्डची, सोन्याची डिश आहे. ही केम टू नो इमिडिएटली दॅट इट वॉज अ गोल्डन डिश. मग त्याला लगेच कळालं की ही सोन्याची डिश आहे. बट ही वॉन्टेड टू गेट इट फॉर नथिंग फ्रॉम द ओल्ड वुमन. सो ही सेड, व्हॉट इज दिस वर्थ, नॉट इवन अ कॉपर कॉइन. बघा, मग त्याला माहित होते की ही सोन्याची डिश आहे, मग त्याला काय पाहिजे होतं, ते ही सोन्याची डिश त्याला पाहिजे होती, म्हणजे त्याला काय करायचं होतं, ती सोन्याची डिश स्वतःला घ्यायची होती आणि त्याच्या बदल्यात त्या म्हातारीला काहीच द्यायचं नव्हतं, कारण तो लालची होता ना, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तो काय करायचा, जे काही त्याच्याकडे वस्तू असायचा त्याची जास्त प्राइस करून सांगायचा, नाहीतर कधी कधी तो, आणि त्याला काही द्यायचं असेल, जर लोकांनी त्याला काही पैसे म्हणजे दिल्यानंतर त्याला परत काय द्यायचं असेल, भांडी वगैरे, तर तो कमी द्यायचा. मग असंच त्यांनी काय केलं, आता त्याला काय पाहिजे होतं, ती सोन्याची प्लेट पाहिजे होती, पण त्याच्या बदल्यात त्या म्हातारीला काहीच द्यायचं नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं, आयडिया केली. तो कसा बोलला, काय आहे हे, त्यांनी हे भांड बघितलं आणि जमिनीवर आपटलं आणि बोला, काय हे, काय हे एकदम प्राइसलेस आहे, त्याच्या बदल्यात तुम्हाला एक कॉपरचा कॉइन सुद्धा भेटणार नाही, तांब्याचा तुम्हाला कॉइन सुद्धा भेटणार नाही, असं त्यांनी म्हटलं. ही थ्रू द डिश ऑन द ग्राउंड अँड वेंट अवे. त्यांनी ती डिश काय केली, सोन्याची ग्राउंडवर फेकली, जमिनीवर फेकली आणि तिथून तो निघून गेला. The crafty merchant was planning to come back after some time and buy the dish for a few copper coins, as if doing a great favor to the old lady. मग त्याच्या डोक्यामध्ये काय आयडिया होती की आता त्याने फेकली, तसं पण त्यांना माहित नव्हतं की ही सोन्याची डिश आहे. मग त्यांनी काय सांगितलं नाही, मग त्यांनी असंच मुद्दाम फेकली आणि बोलला की काय याचं काय प्राइस तुम्हाला देऊ मी, ही तर एक म्हणजे याच्यामध्ये याची काय किंमत देण्यासारखंच नाहीये, हे असंच भांड आहे, युजलेस, काय कामाचं पण सुद्धा भांड नाहीये. मग त्याचं काय प्लॅनिंग होतं की आता त्याची ही गल्ली फिरून झाल्यानंतर तो परत येईल ना दुस दुसऱ्या म्हणजे राऊंडला, तर त्याला वाटलं की तेव्हा आपण काय करणार, ह्याच्याकडून हे भांड घेऊ, तिच्याकडून, म्हातारीकडून, आणि तिला काहीच नाही द्यायचं, असं त्याचा प्लॅन होता. तो देखिए यहाँ पे क्या किया उस मर्चेंट ने, कि उसको पता चल गया कि ये सोने की प्लेट है, पर उसने दिखाया नहीं, उस ग्रैंड मदर को बताया नहीं. उसने क्या किया, वो जो प्लेट थी वो ग्राउंड पे फेंक दिया
और बोला क्या इसका क्या, ये जो ये बर्तन है क्या, इसका क्या दे सकते हैं हम लोग, इसका आपको कॉइन्स भी नहीं मिलेगा कॉपर का, ऐसे उसने बोला। और वहां से निकल गया। पर उसके दिमाग में क्या था कि उस वो क्या सोच रहा था कि नेक्स्ट राउंड में फिर से आऊंगा यहाँ पे, और उससे ये जो गोल्ड की डिश है वो लेके जाऊंगा, और बिना कुछ उनको दिए हुए। आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे, आपण काही गोष्ट म्हणजे आपण काही खरेदी करायला गेलो तर आपण जर दुकानातून निघलो, तर ते व्यापारी बोलतात घ्या घ्या असं बोलतो ना आपण, म्हणजे ते व्यापारी तुम्हाला बोलतात ना की घ्या, आपण जर निघून गेलो. तर तसं त्याला काय वाटलं, जर इथनं त्यांना जर काय आपण जर इथनं हे गेलो, ही डिश घेतलीच नाही, मग ती म्हातारी काय करेल, आपल्याला आवाज देईल, बोलेल की हा घ्या घ्या असं बोलेल. म्हणून तो त्यांनी तसं केलं. कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? तो उसके बाद देखिए क्या हुआ। आफ्टर अ वाइल द हॉनेस्ट मर्च आफ्टर अ वाइल द ऑनेस्ट मर्चेंट फिनिश द राउंड of his street and enter the street where the old lady live. He passed her house calling buy my water jar, buy my tinware, buy my brass. बघा आता काय झालं, काही वेळानंतर जो चांगला वाला मर्चंट होता तो पहिले दुसऱ्या गल्लीमध्ये होता, या ग्रँड मदरच्या याच्यामध्ये नव्हता. मग त्यांनी काय केलं, आता त्याच्यात दुसरी वाली गल्ली फिरून झाली, मग तो या ग्रँड मदरच्या गल्लीमध्ये आला विकण्यासाठी भांडी. आणि तो त्यांच्या घराच्या इथून पास झाला, त्या घराच्या इथून जायला लागला आणि काय ओरडायला लागला की माझ्याकडनं भांडी घ्या वगैरे असं तो ओरडायला लागला. द लिटिल गर्ल heard him and begged her grandmother to see what this merchant would give for the dish. मग ती परत छोटी मुलगी तिच्या आजीकडे म्हणजे बोलायला लागली की आजी बघ ना, आता हा वाला व्यापारी आपल्याला काहीतरी देईल या डिश बद्दल, प्लीज त्याला बोलव ना, असं ती तिच्या समोर काय करायला लागली, बेक करायला लागली. तर तिची ग्रँडमदर काय म्हणाली, माय चाइल्ड सेल ग्रँडमदर, द मर्चंट हू वॉज जस्ट हेअर थ्रू द डिश ऑन द ग्राउंड अँड वेंट अवे. आय हॅव नथिंग एल्स फॉर आय हॅव नथिंग एल्स टू ऑफर इन अ ट्रेड. मग तिच्या आजीला काय वाटलं की तो पहिला जो मर्चंट होता त्यांनी जसं जमिनीवर फेकली ती डिश, तसा हा पण फेकून जाईल, म्हणजे ती डिश मध्ये आपल्याला काहीच भेटणार नाही. आणि जर त्या डिश नाहीच नाही, त्या डिश बद्दल आपल्याला काहीच दुसरं भेटणार नाही, आणि आता असं पण आपल्याकडे दुसरं काही भांड सुद्धा नाही की त्याच्यासोबत आपण म्हणजे त्याला काही देऊ शकू आणि त्याच्या बदला आपण काय घेऊ शकू, असं त्याची तिची आजी म्हणाली. तो देखिए यहाँ पे क्या हुआ है, अब जो अच्छा हुआ अच्छा हुआ अच्छा वाला जो मर्चेंट है वो अभी इस गली में आ गया जहाँ पे वो ओल्ड लेडी रहती थी, और वो बेचने लगा बर्तन। तो उसका आवाज सुनते ही वो जो छोटी लड़की थी वो अपने ग्रैंड मदर के सामने बोलने लगी कि देखो देखो ग्रैंड मदर, दूसरा वाला मर्चेंट आ गया है, इसको हम रोकते हैं और इससे पूछते हैं क्या मिलता है क्या इस डिश के बदले। तो वो ग्रैंड मदर ने क्या कहा कि अभी एक मर्चेंट ने ये जो प्लेट थी वो जमीन में फेंक के चला गया, इसके बदले कुछ नहीं मिलेगा, ऐसे उसने बोला। तो ये मर्चेंट कैसे देगा हम लोगों को, और हमारे पास दूसरा कुछ सामान भी नहीं है उसको देने के लिए और अच्छा कुछ खरीदने के लिए, ऐसे उसने बोला। But grandmother said the girl, this one looks pleasant. Ask him, perhaps he will give us something for it. मग ती मुलगी काय म्हणाली की पण आजी हा जरा जरा शांत वाटतोय व्यापारी, हा आपल्याला कदाचित काहीतरी देईल या डिश बद्दल, या डिशच्या बदल्यात तो आपल्याला काहीतरी देईल असं ती मुलगी म्हणाली. कॉल हिम देन अँड शो इट टू हिम, सेड द ओल्ड वुमन. मग ती आजी काय म्हणते की अच्छा चल मग त्याला बोलव तू आणि आपण याला दाखवूया डिश. सबको समझ में आ रहा है ना? सगळ्यांना कळतंय ना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तर बघा इथे यहाँ पे क्या बोला उस ग्रैंड मदर ने, अब उसने उस लड़की ने बोला ना कि देखो दादी कि ये जो मर्चेंट है वो थोड़ा शांत दिखाई दे रहा है, ये हमको कुछ तो देगा शायद, ऐसे उसने बोला। तो उसकी ओल्ड
दादी ने उसका कहना माना और बोला कि अच्छा चलो इसको आवाज देते हैं, देखते हैं ये क्या देता है क्या हमको इस डिश के बदले. As soon as the merchant took the dish in his hand, he knew it was of gold. Immediately he said, "This is a golden dish. It is a worth more than all my money and all my wares. I will bring enough money tomorrow and then buy it from you." बघा, तर आता हा चांगला वाला मर्चंट होता, चांगला व्यापारी होता ना, तर त्यांनी काय केलं, जशी ती डिश हातात पकडली त्याला समजलं की ही सोन्याची डिश आहे. मग त्यांनी लगेच सांगितलं की त्या म्हातारीला की ही सोन्याची डिश आहे, याच्या बदल्यात तुम्हाला खूप जास्त पैसे भेटतील. माझे सगळे तुम्हाला याची जी प्राइस आहे, याची प्राइस मी तुम्हाला माझी सगळी भांडी दिली, माझे सगळे पैसे दिले तरी त्याची प्राइस मी तुमची म्हणजे तरीही तुमची म्हणजे त्याच्या बदल्यात अजून खूप काय देता येईल असं तो म्हणाला. म्हणजे माझी सगळी भांडी सगळे पैसे सगळे तुम्हाला दिले ना तरी त्याची किंमत नाही. मी तुम्हाला त्याची किंमत नाही मी काय बोलतात त्याला त्याच्या बदल्यात म्हणजे माझे सगळे भांडी दिले तरी ते पुरेसे नाही होणार. त्याला त्याच्यासाठी अजून मला पैसे आणायला लागणार आणि मी उद्या ते पैसे घेऊन येतो आणि तुमच्याकडून हे डिश घेऊन जातो असं तो म्हणाला. तो देखिए यहाँ पे जो दूसरा मर्चेंट था अच्छा वाला उसने उसके वो डिश हाथ में ली और उसको तुरंत पता चला कि ये गोल्ड की डिश है, ये सोने की डिश है. तो उसने बताया उस बूढ़ी औरत को कि ये गोल्डन की डिश है, ये सोने की डिश है, इसके बदले तो आपको बहुत सारा पैसा मिलेगा. मैंने आप अ, मैंने इसके बदले आपको मेरे पूरे बर्तन दिए, पूरे पैसे दिए, तो भी इसकी कीमत मैं नहीं जुटा पाऊंगा. इसके लिए बहुत पैसे लगेंगे, तो इसलिए मैं कल और ज्यादा पैसे लेके आता हूँ और आपसे ये क्या करता हूँ, खरीद लेता हूँ, ऐसे उसने बोला. The old woman was greatly surprised. She was impressed by the honesty and goodness of merchant. "Take this dish and give me the money tomorrow," she said. मग जी म्हातारी होती ती त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या इमानदारीवरून ती काय झाली, सरप्राईज झाली आणि इम्प्रेस झाली त्याच्याकडून की तो खरं खरं बोला. कारण तो फर्स्ट वाला जो मर्चंट होता तो त्याने खोटं बोललं होतं त्याच्यासोबत. तिला सांगितलंच नव्हतं की ती सोन्याची हे डिश आहे. पण हा जो चांगला व्यापारी होता, हॉनेस्ट होता ना, तो प्रामाणिक होता. मग याने सांगितलं होतं. मग ती जी म्हातारी होती ती काय झाली, त्याच्याकडून इम्प्रेस झाली. मग ती खुश झाली आणि ती बोलली की नाही तू आजच घेऊन जा ही डिश आणि वाटलंच तर उद्या येताना पैसे घेऊन ये आणि उद्या दे मला पैसे, असं ती म्हणाली. कारण तिला माहित होतं की आता दुसऱ्या राऊंडला तो मर्चंट येईल आणि तिच्याकडनं ती डिश घेऊन जाईल. म्हणून तिने आधीच या चांगल्या मर्चंटला, चांगल्या व्यापारीला ही डिश देऊन टाकली. The honest merchant kept all his wares and monies with the old woman and took the dish. He left himself only enough money for the boat ride that he had to take on his way back. बघा, मग त्या चांगल्या व्यापारीने पण तिचं गोष्ट म्हणजे तिचं मानणं ऐकलं. त्याने काय केलं, सगळे भांडी तिथे देऊन टाकली त्या डिशच्या बदल्यात आणि थोडेसे पैसे दिले म्हातारीला आणि थोडेसे स्वतःकडे ठेवले. कारण आता त्याला घरी पण जायचंय ना, दुसऱ्या स्वतःच्या गावी. मग घरी सुद्धा जायचंय, मग ते बोटीने जायला लागायचं पहिले. आधी आपण कसं बसने जातो, आता तिकीट वगैरे साठी पैसे लागतात, तसं तेव्हा बोटीने जायचे ते आणि त्याच्यासाठी पण पैसे लागायचे. मग थोडेसे पैसे त्यांनी घरी जाण्यासाठी ठेवले. तो देखिए यहाँ पे क्या हुआ, जो अच्छा हुआ मर्चेंट था, व्यापारी था, उसने बता दिया था कि ओल्ड लेडी को कि ये गोल्ड की डिश है, इसके बदले आपको बहुत सारा पैसा मिल सकता है. तो इससे जो बूढ़ी औरत थी वो इम्प्रेस हो गई, उससे ईमानदारी से उसको खुशी हो गई. तो उसने बोला कि ऐसा करो, ये डिश आज ही लेके जाओ और कल मुझको इसके बदले पैसे लेके आना, उसके पैसे मुझे कल देना. तो मर्चेंट ने भी उसका कहना मान लिया. मर्चेंट ने कहा कि मर्चेंट ने उसके सारे बर्तन थे वो जो बेचने के लिए लाए थे, वो सारे बर्तन उसको दे दिए और थोड़े से पैसे भी दे दिए और थोड़े कुछ अपने पास रख लिए, क्योंकि उसको घर भी जाना था ना दूसरे गांव. तो वो नाव से जाता था घर, तो उसके लिए पैसे लगते थे, तो थोड़े से पैसे खुद के पास रख लिए. आफ्टर सम टाइम the greedy merchant went back to the house where he had seen the golden dish and said, "Bring that dish to me
अँड आय विल गिव्ह यू समथिंग फॉर इट. बघा, तर थोड्या वेळाने तो जो ग्रेडी मर्चंट होता, लालची व्यापारी होता, तो आला त्यांच्या घराजवळ आणि काय बोलला की हा मला ती जरा डिश दाखवा, मी घेतो तुमची ती डिश आणि तुम्हाला त्यांच्या बदल्यात काहीतरी देतो, असा तो म्हणाला. No, said the grandmother. You said the dish was worthless, but another honest merchant has paid a great price for it, so I gave it to him. You should not try to take advantage of the poor and needy people. What could the greedy merchant say? He paid the price for his dishonesty and greed. बघा, मग ती म्हातारी काय बोलली की नाही, तू तर आधी बोला की ही डिश आहे ती वर्थलेस आहे, म्हणजे त्याची काहीच प्राइस नाहीये. मग एक दुसरा चांगला प्रामाणिक व्यापारी आला होता आणि त्याने सांगितलं की ही सोन्याची आहे, मी त्याला प्राइज म्हणून देऊन टाकली. तू असं दुसऱ्या गरीब आणि गरजू लोकांची तू अशी म्हणजे फायदा नाही घेऊ शकत, तू त्यांना उल्लू नाही बनवू शकत. आणि ही पेड प्राइस फॉर डिसऑनेस्टी अँड ग्रीड. मग अशा प्रकारे त्याच्या लालचीमुळे त्याला त्याची जो डिश होती ती त्याच्याकडनं त्यांनी गमावली. बघा, जो ग्रेडी होता आणि लालची होता त्याच्यामुळे त्याला काहीच मिळालं नाही, आणि जो हॉनेस्ट होता त्याला ती गोल्डची डिश मिळाली. कळालं सगळ्यांना? तो इससे हम लोगों को क्या समझ में आता है? लालच बुरी बला आहे, बरोबर. तर आपल्याला काय समजतं याच्यावरून? जास्त लालच करायची नाही. ओके, समजले सगळ्यांना स्टोरी? सबको समझ में आया? ओके, चलिए तो क्वेश्चन आंसर्स देखते. तो क्वेश्चन आंसर्स बघूया आपण. तो देखिए यहाँ पे इथे जे क्वेश्चन आन्सर्स आहे, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, कॉपी द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली. जे वर्ड्स आहेत ते तसेच कॉपी करून लिहायचे, हाय ऍज इट इज लिहायचे. एक्सचेंज, ग्रँड डॉटर, इमिडिएटली, इनफ, डिसऑनेस्टी. ओके, जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग वर्ड. अपोजिट वर्ड्स लिहायचे सेकंड क्वेश्चन मध्ये. बघा, सगळ्याचे ऑपोजिट वर्ड्स. हॉनेस्ट, हॉनेस्टचा ऑपोजिट वर्ड काय? डिसऑनेस्ट. हाय च लो. बाय, फ्री. बाय म्हणजे आपण खरेदी करून घेणे, फ्री म्हणजे आपण बिना पैसे देऊन घेणे. पुअर, गरीब. रिच, श्रीमंत. एव्हरीथिंग, एव्हरीथिंग म्हणजे खूप काही. नथिंग, काहीच नाही. एव्हर, नेवर. प्लीजंट, अनप्लीजंट. वर्थलेस, प्रिशियस. ओके, तो सबको ये ऑपोजिट वर्ड लिखना है. नेक्स्ट, फाइंड द नेम्स ऑफ द फॉलोइंग मेटल्स फ्रॉम द लेसन. आता लेसन मध्ये तुम्हाला वेगवेगळे मेटल्सची नावं दिलेली आहेत, ती तुम्हाला फाइंड आउट करायची. बी वरून काय दिले? ब्रास. टी वरून टीन. जी वरून गोल्ड. सी वरून कॉपर. ओके, अँड नाव राईट द नेम्स ऑफ द 3 मोर मेटल्स. तर अजून तुम्ही 3 मेटल्सची नावं लिहायची आहेत. ओके, ॲल्युमिनियम लिहू शकता तुम्ही. ओके, ॲल्युमिनियम, स्टील, आणि अजून एक तुम्ही शोधायचे. ओके, दुसऱ्या मेटलची नावं. रीड द अलाउड द कन्व्हर्सेशन इन द स्टोरी, इनॅक्ट स्टोरी. ही स्टोरी तुम्हाला रीड करायला सांगितले. फोर्थ क्वेश्चन. फिफ्थ क्वेश्चन मध्ये काय दिलंय? व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस स्टोरी. आपण या स्टोरी मधून काय शिकलो? वी मस्ट बी हॉनेस्ट, नॉट बी ग्रेडी. तर आपण नेहमी प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे, लालच नाही केली पाहिजे. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालंय क्वेश्चन आन्सर? तुम्हाला होमवर्क मध्ये क्वेश्चन आन्सर्स कंप्लीट करायचे आहेत. ओके, सबको स्टोरी समझ में आ गई? चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए.
ओके चला, मराठी मीडियम आहेत ना क्लासमध्ये? मराठी मीडियमचा आपण न्यू लेसन घेऊया. पाणी पिलं काय? पाणी पिलं. स्क्रीन विजिबल आहे तुम्हाला? स्क्रीन सबको विजिबल आहे मराठी मीडियम स्टुडंट? ओके चला, तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं, ऍक्शन टाइम 2. त्याचं तुम्हाला मी 10 अपोजिट वर्ड्स लिहायला सांगितले होते, फाइंड आउट करून कुठलेही. लिहिले सगळ्यांनी होमवर्क मध्ये जसे त्या लेसन मध्ये दिले होते? ओके व्हेरी गुड. नेक्स्ट, आता नेक्स्ट काय, आपल्याला लेटर शिकायचे आहेत. कुठले कुठले लेटर्स आहेत? जी, जे, के, क्यू. ओके, तर बघा, लुक ॲट द पिक्चर केअरफुली, देन क्लोज युअर बुक अँड नेम द पिक्चर्स यू सॉ. तर तुम्हाला काय करायचं, पहिले हे पिक्चर सगळे बघून घ्यायचे आहेत पटकन, आणि नंतर काय करायचं, तुमचं बुक बंद करायचं आणि तुम्हाला त्या पिक्चरची नावं लिहायची आहेत. ओके, तर बघा, फर्स्ट पिक्चर कशाचं आहे? गर्ल. दुसरं क्वीन, बरोबर. नेक्स्ट, थर्ड वाला पिक्चर काय आहे? जार. फोर्थ वाला जीप आहे. नंतर त्याच्यानंतर किटन आहे, जोकर, गोट, काइट, देन गेट, देन किटल, क्वेश्चन मार्क, देन क्यू, देन गार्लिक, की, ग्लास अँड जॅकेट. हे सगळे याची नाव आहे, तुम्हाला इथे खाली दिले आहे बघा. गर्ल, क्वीन, जार, जीप, किटन, जोकर, गोट, काइट. ओके, तर हे सगळं तुम्हाला सगळे स्पेलिंग लर्न करायचे आणि त्याच्या खाली लिहायचे. कळालं सगळ्यांना? फर्स्ट त्या पिक्चरच्या खाली हे तुम्हाला दिलेले आहेत, ते सगळे स्पेलिंग काय करायचे तुम्हाला लर्न करायचे आहेत. ओके, आणि त्याचा मराठीमध्ये मिनिंग सुद्धा लिहायचे सगळ्यांनी. मराठीत मिनिंग सुद्धा फाइंड आउट. गर्ल म्हणजे मुलगी, क्वीन म्हणजे राणी, जार म्हणजे बरणी, जीप म्हणजे जीप. ओके, त्याचा मराठी सुद्धा लिहायचंय. तर इथे तुम्हाला काय सांगितलं, त्याचा उच्चार बघा. जी चा उच्चार काय होतो? ग. उच्चार सगळ्यांचा लक्षात ठेवा बघा. जी चा जो उच्चार काय असतो मराठीमध्ये? ग. क्वीनचा काय असतो? क्व. क्वीनचा उच्चार काय असतो? क्यूचा क्व. जे चा उच्चार काय असतो? ज. आणि के चा उच्चार काय असतो? क. कळालं सगळ्यांना? बघा इथे सांगितलं, ग, ज, क, क्व. ग चा जो उच्चार आहे इंग्लिश मध्ये कुठला लेटर असतो? जी. ज च जे, क च के आणि क्व च क्यू. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, सगळ्यांना कळालं का? हे जे लेटर होते त्याचे उच्चार कळाले? मराठी मीडियमचं एकच आहे क्लासमध्ये. सहयोग कळालं का? रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. ओके, नेक्स्ट, आता नेक्स्ट पेज वर बघा काय दिलंय तुम्हाला. जॉईन द सेम वर्ड विथ द लाईन. तर तुम्हाला इथे जे वर्ड्स दिलेले आहेत सेम. आता फर्स्ट वर्ड काय दिलंय? GIRL, गर्ल. तर नेक्स्ट लाईन मध्ये बघायचं गर्ल कुठे वर्ड आहे, तर त्याला लाईननी जॉईन करायचं. ओके, नंतर काय दिलंय? JEEP, जीप. तर जीपला जॉईन करायचं. KITE, काइट, काइटला जॉईन करायचं. QUEEN, क्वीन, क्वीनला जॉईन करायचं. कळालं तुम्हाला? तर हे घरी सॉल्व्ह करायचंय, क्वेश्चन नंबर 3. बरोबर. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय करायचंय बघा. स्पॉट द लेटर इन द वर्ड्स अँड जॉईन द सेम लेटर. आता तुम्हाला इथे लेटरला जॉईन करायचं. आता इथे जी लेटर दिलंय, जी. तर सगळ्या लेटर
सगळ्या वर्ड्स मध्ये जी कुठे आहे त्याला सगळ्यांना जॉईन करायचंय. गर्लच्या जी ला, ग्रेप्सच्या जी ला, गुगल्सच्या सगळ्या जी ला, लॉग, फ्रॉग या सगळ्या जी ला काय करायचं तुम्हाला जॉईन करायचंय. बरोबर. नंतर जे ला, नंतर के ला. येईल ना करता? सगळ्यांना चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. मराठी मीडियम सॉल्व करायचंय. बघा इझी इझी क्वेश्चन आहे. आणि नंतर आता लास्टला काय दिलंय, रीड द नेम ऑफ द लेटर. जी, जे, के, क्यू सगळ्यांना एबीसीडी लेटर रीड करता येतातच. बरोबर. आणि इथे काय करायला सांगितलंय, त्याच्यावर ट्रेस करायला सांगितलं, गिरवायला सांगितलंय. ओके. तर कळालं. मराठी मीडियम आज काय करायचं तुम्हाला होमवर्क मध्ये, हे 3 पेजेस करायचे. फर्स्ट वाला पेजेस मध्ये काय करायचंय, हे सगळे याचं तुम्हाला उच्चार लिहायचंय मराठीमध्ये. गर्ल असं मराठीत लिहायचंय गर्ल, आणि मराठीत मिनिंग सुद्धा लिहायचंय मुलगी. ओके. या शब्दांचे नेक्स्ट हे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. कळालं सगळ्यांना. होमवर्क मराठी मीडियम. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं का सगळ्यांना? ओके. तर आज जे शिकलो ते कळालं सगळ्यांना. मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम तुम्हाला तुमचा होमवर्क कळाला. क्वेश्चन आन्सर्स फाइंड आउट, क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत. बाकीचे स्टुडंट सगळ्यांना कळालंय ना आज जे शिकलो ते? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. मग आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट क्लास मध्ये नेक्स्ट लेसन कंटिन्यू करूया. ओके. बाय एव्हरीवन. सगळ्यांनी बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय. दे